नमस्कार शेतकरी मित्र. आज आपण पावसाळ्यामध्ये शेळ्यांचा गोठा कसा असावा ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर आपण विशिष्ट प्रकारे काळजी घेतली तर आपल्या शेळ्या आजारी पडणार नाहीत. सर्वप्रथम शेळ्यांच्या गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर शेळ्यांच्या गोठ्यामध्ये पाणी साचत असेल तर शेळ्यांना खुरांचा आजार होण्याची शक्यता असते. जर शेळ्यांच्या गोठ्यामध्ये पाणी साचत असेल तर पाणी काढून देण्याची व्यवस्था केली पाहिजे. शक्यतो शेळ्यांचा गोठा पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी असला पाहिजे. शेळ्यांच्या गोठ्याची दर 15 दिवसातून एक वेळ तरी निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही चुना किंवा इतर कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता. त्यामुळे शेळ्याला गोचीड, गोमाशी, पिसवा किंवा इतर माशांचा त्रास होणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो, शेळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय शेळ्यांचा चाऱ्यांचा. पावसाळ्यामध्ये शेळ्यांचा अचानक चाऱ्यामध्ये बदल करू नका. कारण जर शेळ्यांना आपण पावसाळ्यामध्ये हिरवा चारा जास्त प्रमाणात दिला तर शेळ्यांची पचनक्रिया बिघडू शकते व त्यामुळे शेळ्यांना जुलाब लागण्याची शक्यता असते. त्यासाठी शेळ्यांना पावसाळ्यामध्ये 2 टाईम सुका चारा व 1 टाईम ओला चारा दिला पाहिजे आणि त्यामुळे शेळ्याची पचनक्रिया व्यवस्थित राहून शेळ्यांना जुलाब लागणार नाहीत. शेळ्यांचा गोठ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. शेळ्याच्या गोठ्यामध्ये जर पाणी साचून राहिलं तर शेळ्यांना निमोनियासारखा आजार होऊ शकतो व त्यामुळे शेळ्या दगावण्याची शक्यता असते. शेळ्यांच्या गोठ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, पण शेळ्यांच्या गोठ्यामध्ये पावसाचं पाणी येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे जर पावसाळ्यामध्ये आपण योग्य प्रकारे शेळ्याची काळजी घेतली तर आपल्या शेळीपालन यशस्वी होईल. आपल्या शेळ्या आजारी पडणार नाहीत. म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवाने अशा प्रकारे शेळ्यांची काळजी घेतली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.